नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणासाठी जमीन संपादित करताना शासनाने जी आश्वासनं दिली होती ती पाळली नसल्याने मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांचा गेल्या 30 वर्षांपासून संघर्ष सुरू आहे। धरणग्रस्तांनी 27 जून पासून धरणासमोरील परिसरात साखळी उपोषण सुरू केले। या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचा कोणीही अधिकारी फिरकला नसल्याने मोरबे धरण प्रकल्पग्रस्त संतापलेत। या अगोदर नवी मुंबई महानगरपालिकेला मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांनी 300 पेक्षा अधिक अर्ज करून देखील कानाडोळा केला होता। आम्हाला न्याय न मिळाल्यास आगामी विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला होता। दरम्यान 8 महसूल गावे 7 आदिवासी वाड्या यांच्या जमिनी कवडीमोल भावाने संपादित करण्यात आल्या। नोकरी, विकसित जमीन, व्यवसाय मिळेल असे खोटे आश्वासन यावेळी देण्यात आले होते। आज 33 वर्षाचा कालावधी लोटला तरी देखील न्याय्य हक्कांसाठी लढा द्यावा लागतोय यासारखं दुर्दैव नाही अशी प्रतिक्रिया यावेळी उमटण्यात आली। शासनाने दखल न घेतल्याने अखेर उद्या नवी मुंबई महानगरपालिका यांना होणारा पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा मोरबे धरण प्रकल्पग्रस्त यांनी दिलाय। त्यामुळे धरण प्रकल्पग्रस्त नवी मुंबई महानगरपालिकेचा पाणी पुरवठा खंडित करणार आहेत। आमचा पुनर्वसन झाल्यापासून 33 वर्ष झाले। 33 वर्षात एकूण 7 आमदार झाले, परंतु कोणत्याही आमदारांनी आमचा विषय अधिवेशनामध्ये घेतला नाही। तरी आता मुंबईमध्ये सुरू आलेल्या अधिवेशनामध्ये आमचा विषय घ्यावा ही नम्र शासनाला विनंती आहे। आज धरणाला 30 वर्ष झाली, आम्हाला कोणताही धरणाबाबत कायदा लागू केला नाही। पुनर्वसन कायदा नाही की लाभ क्षेत्राचा फायदा नाही, कोणाला नोकरी नाही। आम्हाला फक्त 2013चा पुनर्वसन कायदा, नोकरी, आमच्या तरुण मुलांना नोकरी आणि बेकारी भत्ता चालू व्हावा एवढीच अपेक्षा आहे। ज्यांची लायकी नव्हती त्यांच्या घरी आज आमच्या बायका धुनी भांडी करायला जातात। ज्या राजाच्या राणी होत्या त्याही जातात लोकांची धुनी भांडी करायला। का तर आमच्या जमिनी सरकारने घेतल्या म्हणून सरकारने आमच्यावर अन्याय केला। सरकार म्हणतो महिलांचा सन्मान, महिलांचा सन्मान कसला? आमच्या बायका धुनी भांडी करून सन्मान होतो का? फक्त आम्हाला 2013चा पुनर्वसन कायदा लागू करून द्यावा, आमच्या मुलांना नोकरी द्याव्या आणि आमच्यावर झालेला अन्याय दूर करावा। हा दूर नाही झाला तर आम्ही उपोषण चालू ठेवणार आणि नवी मुंबईचा पाणी बंद करणार। ते नाही झालं तर आम्ही जलसमाधी घेणार इथे। स्टार्ट। गेली 32 वर्षे मोरबे प्रकल्पग्रस्त त्यांच्या मागण्यांसाठी शासनाकडे भांडत आहेत। प्रथम मागणी मोरबे धरण पुनर्वसन कायदा लागू व्हायलाच पाहिजे। प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी मिळायलाच पाहिजे। जमिनीचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे। विस्थापित केलेल्या गावांना कायद्याप्रमाणे सुविधा देऊन न्याय द्यायलाच पाहिजे। त्याचप्रमाणे नवी मुंबईने बारवई डॅममधील शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी देऊन त्यांच्या उपजीविकेचं साधन तयार केले, परंतु मोरबे प्रकल्पग्रस्तांनी 300 ते 350 अर्ज देऊन सुद्धा आजपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेने कानाडोला करून मोरबे धरणग्रस्तांची उपेक्षा केलेली आहे। या सर्वांच्या निषेधार्थ 27 जून 2024 पासून मोरबे धरणाच्या बांधावर मोरबे प्रकल्पग्रस्त साखळी उपोषणास बसले आहेत। आज 5 दिवस झाले तरी जबाबदार अधिकारी तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी इकडे फिरकले नसल्यामुळे या सर्व निषेधार्थ मोरबे प्रकल्पग्रस्तांनी 4 जुलै 2024 रोजी नवी मुंबईकडे जाणारा पाणी बंद करण्याचा इशारा दिलेला आहे। त्याचप्रमाणे आमच्या लोकप्रतिनिधींनी आमचा हा प्रश्न विधानसभेत उपस्थित न केल्यास, न्याय न दिल्यास आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्व मोरबे प्रकल्पग्रस्तांतील 8 गावे व 7 आदिवासी वाड्या बहिष्कार टाकतील। ही अशी वेळ येऊन देऊ नये। मोरबे धरणाला 2013चा पुनर्वसन लागू झालाच पाहिजे। मोरबे धरणाला 2013चा पुनर्वसन कायदा लागू झालाच पाहिजे। शेतकरी एकजुटीचा मोरबे धरण